नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं आपल्या या नवीन YouTube व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही एम एच लॉ सी देणार असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झामचे डेट्स, त्यासोबतच तुम्ही इलिजिबल आहात का, आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्ही एक्झाममध्ये 100 प्लस मार्क कसे घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण लगेच सुरू करूया. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण पाहूया ते म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स. आता हा पूर्ण डेटा आहे 2025चा. तुम्ही या डेटावरून 2026चा पूर्ण डेट्स प्रिडिक्ट करू शकता. सगळ्यात पहिलं आहे ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे नोटिफिकेशन कधी आलं होतं. तर 5 इयर LLB साठी 3rd ऑफ जॅनला आलं होतं आणि 3 इयर्ससाठी 27 डिसेंबरला आलं होतं. तर तुम्ही लास्ट वीक ऑफ डिसेंबर किंवा फर्स्ट वीक ऑफ जानेवारी या टाईममध्ये तुम्ही नोटिफिकेशन एक्सपेक्ट करू शकता. नेक्स्ट म्हणजे लास्ट डेट टू अप्लाय, ती 5 इयर्ससाठी होती 28 फेब्रुवारी, 3 इयर्ससाठी होती 28 फेब्रुवारी, सेम डेट होती. कारण की तुम्हाला बरेचसे एक्सटेन्शन्स भेटतात नंतर नंतर. सो त्याच्यानंतर तुम्हाला शेवटची डेट ही भेटेल. सो तुम्ही पण याच डेटला गृहीत धरून चालू शकता. त्यानंतर एक्झाम असेल 28 एप्रिल आणि थर्ड इयरसाठी 3 इयर्ससाठी 3rd किंवा 4th मे. सो तुम्ही एप्रिलच्या शेवटच्या वीक किंवा मेच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्ही ही एक्झाम एक्सपेक्ट करू शकता आणि ॲडमिट कार्ड तुम्हाला 1 वीक आधी भेटून जाईल. तर मित्रांनो बघा, आता याच्यानुसार जर बघितलं तर तुम्हाला खूप कमी वेळ उरला आहे. आता मोजून 2 ते 3 महिने उरले आहेत तुम्ही तुमची तयारी सुरू करायसाठी. आता नेक्स्ट आहे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे तुम्हाला सांगणार आहे मी. फर्स्ट ऑफ ऑल, ही एक्झाम कम्प्लिटली ऑनलाईन असेल, MCQ बेस्ड, आणि या एक्झाममध्ये टोटल 120 क्वेश्चन असणार आहेत. मागच्या वर्षी 150 होते, पण यावर्षी त्यांनी नंबर्स ऑफ क्वेश्चन्स कमी केले आहेत. ही एक्झाम तुम्ही दोन्ही लँग्वेजमध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये देऊ शकता. त्यासोबतच या एक्झामसाठी तुम्हाला फक्त 120 मिनिट्स भेटणार आहेत, म्हणजे 1 क्वेश्चन फॉर ईच 1 मिनिट. त्याच्यात जास्त तुम्ही वेळ कोणत्याही क्वेश्चनला देऊ शकत नाही, जर तुम्हाला पूर्ण क्वेश्चन अटेंड करायचे असतील तर. त्यासोबतच मार्किंग स्कीम, ईच करेक्ट आन्सर अवॉर्ड 1 मार्क, म्हणजे एका क्वेश्चनला 1 मार्क भेटणार आहे तुम्हाला. आणि नेगेटिव्ह मार्किंग बिलकुल नाहीये. सो तुम्हाला एक खूप छान प्लस पॉईंट भेटेल इथे, की तुम्ही प्रत्येक क्वेश्चन अटेंड करू शकता. आता सगळ्यात मेन गोष्ट बघू आपण, ती म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया, की तुम्ही या एक्झामसाठी इलिजिबल आहात का. आपण पॉईंट वाईज जाऊया, म्हणजे तुम्हाला प्रत्येक पॉईंट मी प्रॉपरली समजून सांगेल. सगळ्यात फर्स्ट पॉईंट आहे कॅन्डिडेट मस्ट बी अन इंडियन सिटीजन, म्हणजे तुम्ही इंडियन पाहिजेत, सगळ्यात मोठा क्रायटेरिया. त्यासोबत तुम्ही 10वी आणि 12वी हे दोन्हीही पास पाहिजे, किंवा जर तुम्ही ॲपिअरिंग असाल 12वी, तरी सुद्धा तुम्हाला ह्या एक्झामचा फॉर्म भरता येईल. नेक्स्ट पॉईंट आहे मिनिमम मार्क्स, ते बी 12th मध्ये. जर तुम्ही ओपन, SCBC, EWS, OMS म्हणजे अदर देन महाराष्ट्र कॅन्डिडेट असाल किंवा ऑल इंडिया असाल, तर तुम्हाला 45%चा क्रायटेरिया आहे 12वीमध्ये. जर तुम्ही SC ST असाल फ्रॉम महाराष्ट्र, तर तुम्हाला 40%चा आहे क्रायटेरिया. आणि जर तुम्ही VGNT, SBC, OBC फ्रॉम महाराष्ट्र असाल, तर तुम्हाला 42%चा क्रायटेरिया आहे. त्यासोबतच नेक्स्ट पॉईंट आहे दोज ॲपिअरिंग ऑर ॲपियर्ड in the qualifying exam of the same academic year are eligible to apply, but must submit provisional or degree certificate and mark sheet at the admission. आता हे पॉईंट तेच आहे जे तुम्हाला सांगितलंय मी. इन केस तुम्ही 12th पास किंवा ॲपिअरिंग असाल, तरी सुद्धा तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. फक्त एकच कंडिशन आहे की तुम्ही तुमचं जे रिझल्ट आहे किंवा मार्कशीट आहे ते ॲडमिशनच्या वेळेस तुम्ही सबमिट केलं पाहिजे. तर चला मित्रांनो, या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या आपण डिस्कस केलेल्या. ते म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि इम्पॉर्टंट डेट्स. तर लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि तुमची तयारी सुरू करा. आपला हा आपण व्हिडिओ इथे थांबूया. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला नक्की कमेंट डाऊन करा, त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल. चला मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.